परमेश्वरा, प्रभू राजा, पुन्हा एकदा मी प्रत्येक जण तुझ्या चरणाजवळ येतो. आम्ही तुला सर्व आदर, महिमा, गौरव, प्रशंसा तुझ्या चरणाजवळ आम्ही समर्पित करतो. आणि जिवंत देवा, आम्ही तुझ्याकडे विनंती करतो की आजच्या ह्या उपवास प्रार्थना सभेच्या माध्यमातून जे वचन आम्हाला प्रत्येकांना तू देव करत आहे, प्रभूजी, तुझं पवित्र वचन समजणारं मन, अंतकरण आणि परमेश्वरा तुझी कृपा, तुझी करुणा तू आम्हाला प्रत्येकांना प्रदान कर. आजच्या वचनाच्या द्वारे बापा तुझ्या प्रत्येक लेकरांना तू आशीर्वादित कर. प्रत्येक अडखळण, विघटन बापा तू दूर कर. तुझ्या सामर्थ्याने प्रत्येकांचं जीवन तू भरल्या जाऊ नये. सर्व आदर, महिमा, गौरव प्रभूजी केवळ तुला देतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड. शालोम सर्वांना. प्रभूची शांती, प्रभूचा आनंद प्रभू आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये परमेश्वर प्रदान करो. आणि आजच्या या समयामध्ये तुम्हा प्रत्येकांचं मी स्वागत करत आज एका विषयाकडे तुमचं लक्ष मी केंद्रित करू इच्छित आहे. प्रियानो, आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या परिस्थिती, वेगवेगळ्या प्रकारची स्थिती आपल्या जीवनामध्ये उद्भवत असते. आणि प्रत्येक स्थितीसाठी परमेश्वराचं वचन, जसं आम्हाला आजारपणामध्ये परमेश्वराचं वचन आधार देतं, चिंतेमध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला आधार देतं, अडचणींमध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला आधार देतं. प्रियानो, वेगवेगळ्या समस्येसाठी वेगवेगळे वचन, जे परमेश्वराचे वचन आहेत प्रियानो, ते आम्हाला आधार देतात. आणि त्याद्वारे प्रियानो आम्ही पूर्णपणे स्थिर व्हायला लागतो. आम्ही प्रियानो आमच्या जीवनातील असलेली अस्थिरता असेल, आमच्या जीवनातील भय असेल, समस्या असतील, प्रियानो, या सगळ्या गोष्टीतून परमेश्वर आम्हाला मोकळीकता देतो. आणि म्हणून प्रियानो, आज जीवनामध्ये प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी प्रियानो, प्रत्येक स्थितीसाठी एक वचन आम्ही पाहणार आहोत. आणि मी विश्वास करतो की तुमच्या जीवनामध्ये या वचनाच्या द्वारे नक्की त्या प्रकारची स्थिरता असेल, त्या प्रकारचं प्रियानो शांती असेल, ती प्रत्येक गोष्ट परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये नक्की तो प्रदान करेल. हालेलुया. सो पवित्र शास्त्रातील एक भाग आम्ही वाचूयात. नवीन करारामध्ये फिलिप्पी करासपत्र याचा अध्याय 4 आणि वचन 1 ते 6. फिलिप्पी चॅप्टर 4 वर्स 1 to 6. फिलिप्पी करासपत्र याचा अध्याय 4 वचन 1 ते 6 मी वाचूयात. म्हणून प्रियजन हो, ज्या तुम्हाकडे माझे लक्ष लागून राहिले आहे व जे तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात, त्या माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसे स्थिर राहा. मी युदियेला विनंती करीतो व तंतुकियेला विनंती करीतो की तुम्ही प्रभूच्या ठाई एकचित्त व्हा. आणि तसेच हे माझ्या खऱ्या सोबत्या, मी तुलाही विनंतो की ह्या ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर आणि क्लेमेत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत असे माझे सहकारी यांच्याबरोबर सुवार्तेच्या कामी श्रम केले, त्यांना सहाय्य कर. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेल, आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ. प्रभू समीप आहे. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टी विषयी प्रार्थना विनंत्या करून आधार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. हालेलुया. परमेश्वर हे वचन आमच्यासाठी आशीर्वादित करो. प्रियानो, या ठिकाणामध्ये मी पाहत आहोत की सद्बोध या आशयाखाली लिहिलेलं हे वचन आहे. सद्बोध या शब्दाचा अर्थ होतो एक चांगल्या प्रकारचा बोध. हालेलुया. चांगला बोध. विश्वासणाऱ्यांसाठी पवित्र शास्त्र, संपूर्ण पवित्र शास्त्र हा बोधच आहे. आणि चांगला बोध आहे, चांगली शिकवण आहे. आणि ज्या वेळामध्ये एक विश्वासणारा म्हणून किंवा एक ख्रिस्ती विश्वासणारा आपल्या जीवनामध्ये या वचनाला प्रियानो तो आत्मसात करेल, या वचनानुसार तो आपल्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीनुसार या वचनाला समजून तो घेईल, प्रियानो, नक्की त्याचं जीवन हे स्थिरावलेलं असेल. जगात असा कुठला व्यक्ती नाहीये की त्याच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारच्या समस्या, अडचणी, दुःख, निराशा त्याच्या जीवनात येत नाही. असा कुठलाही व्यक्ती नाहीये. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही समस्या येतात, काही ना काही अडचणी येतात. आणि प्रियानो, ख्रिस्ती जीवनामध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की मी येशूकडे आलो म्हणजे माझ्या जीवनात समस्या राहणार नाहीये. हालेलुया. मी येशूकडे आलो म्हणजे माझ्या जीवनामध्ये आजारपण येणार नाहीये. बऱ्याच वेळेस असं वाटतं की मी येशूकडे आलो म्हणजे माझ्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारच्या अडचणी येणार नाहीये. परंतु हे साप पूर्णपणे चुकीचं आहे. हालेलुया.
कारण आम्ही ख्रिस्ताकडे येण्याचं कारण आमच्या समस्या नसून पियानो प्रभू येशू ख्रिस्ताकडनं मिळणारं सार्वकालिक जीवन हे आहे. त्याच्याकडून मिळणारं तारण हे सर्वात मोठा आमच्यासाठी कारण आहे की आम्ही त्या कारणाने प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो. आणि म्हणून पियानो अडचणी येतील, समस्या येतील, दुःख येतील, निराशा येतील, वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तींचा सामना आम्हाला करावा लागेल, परंतु या प्रत्येक स्थितीमध्ये आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. सो प्रियानो, आज परमेश्वराच्या या वचनातून आम्ही या विषयाला या ठिकाणामध्ये पाहत आहोत. तो आमच्यासाठी पियानो आज्ञा वजा एक आज्ञा आहे. हालेलुया. तो एक आदेश आहे आणि या आज्ञा किंवा ह्या आदेशाला ज्या वेळामध्ये आम्ही आमच्या जीवनामध्ये पालन करू, मी विश्वास करतो की तुमच्या जीवनातील अनेक प्रकारची अस्थिरता दूर झालेली असेल. हालेलुया. तुमच्या जीवनातील चिंता दूर झालेली असेल, तुमच्या जीवनातील पियानो अनेक प्रकारचे दुःख दूर झालेले असेल या वचनाच्या द्वारे. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये काही आदेश प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी पौलाने या वचनातून दिलेले आहेत. आणि वचन 1 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. वचन 1 वाचूयात. म्हणून प्रियजन हो, ज्या तुम्हाकडे माझे लक्ष लागून राहिले आहे व जे तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात, त्या माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसे स्थिर राहा. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं की आम्हाला स्थिर राहायचंय प्रामाणिकपणामध्ये. हालेलुया. एका ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये स्थिरता कुठल्या गोष्टीची गरज आहे, स्थिर कुठल्या गोष्टीमध्ये त्याने राहिलं पाहिजे? प्रामाणिकपणामध्ये. ज्या वेळामध्ये आम्ही कुठला व्यवसाय करत असू किंवा आमचं वैयक्तिक जीवन आम्ही या जगामध्ये जगत असू, कुठली नोकरी आम्ही करत असू, कौटुंबिक जीवनामध्ये आम्ही जगत असू, नातेसंबंधामध्ये आम्ही जगत असू, पियानो प्रामाणिकपणा आमच्या जीवनामध्ये फार गरजेचं आहे. हालेलुया. आणि ज्या नात्यामध्ये प्रामाणिकपणा आहे पियानो, ते नातं टिकलेलं असतं, ते नातं अधिक दृढ असतं. आणि ज्या नात्यामध्ये पियानो प्रामाणिकपणा नाहीये पियानो, ते नातं सुद्धा संपुष्टात येण्याच्या मार्गावरती असतं. हालेलुया. आणि म्हणून प्रत्येक बाबतीमध्ये प्रामाणिकपणा फार गरजेचं आहे. व्यवसाय संबंधीने असेल, नोकरी संबंधीने असेल, वैयक्तिक जीवना संबंधीने असेल, ख्रिस्ती कौटुंबिक जीवना संबंधीने असेल, किंवा एक ख्रिस्ती जीवन असेल, किंवा एक मंडळीतलं एक सदस्य म्हणून पियानो त्या संबंधीने असेल. प्रत्येक बाबतीमध्ये आमचं जीवन हे स्थिरावलेलं प्रामाणिक बाबतीमध्ये पियानो असणं फार गरजेचं आहे. आम्ही प्रत्येक जण पियानो स्थिर राहावं प्रामाणिकपणामध्ये. हालेलुया. तर आमच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा नाहीये तर पियानो आमचं ख्रिस्ती जीवन हे डुप्लिकेट असेल. हालेलुया. ख्रिस्ती जीवन हे प्रामाणिक जीवन आहे. येशू ख्रिस्ताचं जीवन कसं होतं? प्रामाणिक होतं. कुठली अशी कमी प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई अशी जाणवली का? कुठल्या वाक्यातून, कुठल्या कृतीतून अशी प्रभूच्या संबंधीने प्रियानो शंका घ्यावी, येशू संबंधीने कुठला असा विचार करावा, अशी कुठली गोष्ट येशू संबंधीने कुठंही पाहायला मिळालेली नाहीये, वाचण्यात आलेली नाहीये. मतांतर अनेकांचे वेगवेगळे असू शकतात, परंतु पवित्र शास्त्र असा कुठल्याही प्रकारचा गोष्ट आमच्या समोर ठेवत नाही. आणि म्हणून पियानो आमच्यासाठी जो कित्ता आहे, आमच्यासाठी जे उदाहरण आहे, ते उत्तम उदाहरण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे की आम्ही येशू ख्रिस्ताकडे पाहतो आणि येशू ख्रिस्ताकडे पाहूनच आम्ही शिकतो की आम्ही स्थिर असावं प्रामाणिकपणामध्ये. हालेलुया. योसेफाच्या जीवनातून आम्ही पाहतो, उत्पत्तीच्या पुस्तकातील योसेफ, की त्याच्या जीवनामध्ये असलेला प्रियानो प्रामाणिकपणा, त्याच्यावरती मोठी जबाबदारी त्याच्या घरधण्याने दिली आणि ती जबाबदारी त्याने पियानो चांगल्या प्रकारे पूर्ण केली. त्यानंतर पियानो त्याच्यावरती अनेक संकट ओढवले. त्यानंतर पियानो त्याला राष्ट्राचा पंतप्रधान म्हणून पियानो नियुक्त करण्यात आलं. त्या ठिकाणामध्ये सुद्धा पियानो योसेफाने आपला प्रामाणिकपणा पियानो पूर्ण केला, सिद्धीस नेला, कारण त्याच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा होता. तो प्रामाणिकपणा या कारणाने, कारण तो परमेश्वरावरती विश्वास करणारा. हालेलुया. त्याच्या बापाकडनं ज्या गोष्टी तो शिकला ना पियानो, त्या फार महत्वाच्या आहे. हालेलुया. त्याच्या वडिलांकडनं ज्या गोष्टी तो शिकला, तो परमेश्वराचं भय बाळगणं आहे, परमेश्वरावरती पियानो विश्वास करणं आहे, या गोष्टी तो शिकला. आणि त्याच कारणाने त्याने पाहिलं असेल, त्याने ऐकलं असेल की त्याच्या जे
पूर्वज आहे त्या पूर्वजांनी अब्राहम, इसाक, याकोबांनी ज्या केलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्याने ऐकल्या असतील. आणि म्हणून प्रियानो त्याच्या जीवनामध्ये तो प्रामाणिकपणा आहे. हालेलुया. परंतु आज आम्ही पाहतो की जगामध्ये किती खोटारडापणा भरलेला आहे, अनीती वाढलेली आहे, परंतु ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा आजही जिवंत आहे. हालेलुया, हालेलुया. प्रियानो आज जर आम्ही पाहिलं तर अनेक ठिकाणामध्ये जो ख्रिस्ती स्टाफ असतो, जास्तीत जास्त आपल्याला ख्रिस्ती स्टाफ जो पाहायला मिळेल ना तो हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळेल. तो प्रामाणिकपणाने त्या रुग्णांची सेवा करणं असेल. प्रियानो ती गोष्ट जी आहे ही प्रभू येशू ख्रिस्ताकडनं मिळालेली एक देणगी आहे. हालेलुया. प्रियानो प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये हा प्रामाणिकपणा कायमच गरजेचा आहे. आणि हा प्रामाणिकपणा प्रियानो अनेक वेळेस आम्हाला अडचणींचा सामना करावा लागतो, दुःखांचा सामना करावा लागतो या प्रामाणिकपणामुळे. हालेलुया, हालेलुया. सोनं मौल्यवान आहे आणि त्या कारणाने सोनं चोरी सुद्धा जातं, परंतु त्याचं मूल्य कमी होतं का? नाही होत. तसं आम्ही प्रत्येक जण प्रामाणिकपणाने वागत असताना अनेक वेळेस आम्हाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागेल, आम्हाला निराशेचा सामना करावा लागेल, अनेक वेळेस अपमानाचा सामना करावा लागेल, अनेक वेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आमच्यावरती लादल्या जातील, परंतु आमचं मूल्य प्रभूच्या दृष्टीने कधी कमी होणार नाही. हालेलुया. म्हणून प्रियानो आम्ही स्थिर असावं आमच्या प्रामाणिकपणामध्ये. याचं मूल्य ठरवणं हे प्रभूच्या हाती आहे. सोन्याचं मूल्य सोनाराला माहिती आहे. हालेलुया. सोनाराला माहिती की त्याचं मूल्य काय. त्याच प्रकारे आमचं मूल्य हे आमच्या प्रभूला माहिती आहे, जगिक लोकांना नव्हे. म्हणून आम्ही विश्वास करतो येशूवरती, तर पियानो प्रभूला माहिती की आमचं मूल्य काय आहे. आम्ही प्रामाणिकपणे आमचं जीवन जगत आहोत, प्रामाणिकपणा आमच्या जीवनामध्ये आहे, तर पियानो त्या कारणाने आम्हाला कोणी काहीही कसं जरी नाव ठेवत असेल, काही आमची निंदा करत असेल, तरी पियानो आम्ही स्थिर राहत आहोत प्रामाणिकपणामध्ये. ही गोष्ट आमच्यासाठी मौल्याची आहे, महत्वाची आहे, कारण आम्हाला जी शिकवण मिळते ती प्रभूकडनं मिळते. आणि म्हणून पियानो आम्ही प्रत्येक जण आम्ही स्थिर राहावं प्रामाणिकपणामध्ये. ही शिकवण या ठिकाणामध्ये पौल आपल्या लोकांना तो सद्बोध करत आहे. त्यानंतर दुसरं वचन आम्ही वाचूयात, सेम चॅप्टर वर्स 2. मी युदेयेला विनंती करीतो व संतुखेला विनंती करीतो की तुम्ही प्रभूच्या ठाई एक चित्त व्हा. हालेलुया. यानंतर जी दुसरी गोष्ट आमच्यासाठी आदेश आहे की आम्ही एक चित्त राहावं एकतेमध्ये. हालेलुया. आम्ही एक चित्त असणं फार गरजेचं आहे एकतेमध्ये. कारण पियानो ज्या ज्या ठिकाणामध्ये एकता आहे, एक चित्तता आहे पियानो, ते घर असेल, तो परिवार असेल, ते कामाचं ठिकाण असेल, किंवा एखादी अशी जबाबदारी पूर्ण करणारं एखादा गट असेल, तर पियानो त्यांच्या त्या एकतेच्या कारणाने, त्यांच्या त्या एकचित्ततेच्या कारणाने पियानो त्यांच्यावरती आलेलं संकट ते सहज त्यातून ते निवारण करू शकतात, त्यातून ते बाहेर पडू शकतात. हालेलुया. परंतु एकता जर नसेल तर पियानो जे घर खडकावरती जरी उभा आहे, परंतु त्यातली एक जरी ईट बाजूला गेली ना, तर एक एक विटा काय होतात, कोसळायला लागतात, ढासळायला लागतात. म्हणून एकता फार गरजेची आहे. पवित्र शास्त्रामध्ये एकता आम्ही एका गटाकडून शिकू शकतो, ते म्हणजे प्रेषित. जर आम्ही प्रेषितांच्या कृत्यामध्ये जर वाचलं ना, तर त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये गेल्यानंतर त्या सर्व प्रेषितांनी दररोज वचन सांगतं की ते दररोज भाकर मोडण्यामध्ये, प्रार्थना करण्यामध्ये ते एकचित्त होते. यानो परिस्थिती जर आम्ही त्या वेळाची आमच्या डोळ्यासमोर आणली, तर आम्हाला लक्षात येईल की आत्ताच प्रभू येशू ख्रिस्ताला प्रियांनो वधस्तंभावरती देऊन प्रभू येशू ख्रिस्त प्रियांनो की त्यांच्या बरोबर 40 दिवस मरणातून जिवंत झाल्यानंतर 40 दिवस त्यांच्या बरोबर राहिला आणि नंतर प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये घेण्यात आला. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं, वधस्तंभावरती मरताना, त्याला पुरताना, जिवंत झालेला पाहिल्यानंतर, त्यांना शिकवल्यानंतर अनेक गोष्टी त्यांनी प्रियांनो अनुभवल्या. आणि ह्या जगामध्ये, त्या इस्रायलमध्ये, त्या यरुशलेममध्ये प्रियांनो परिस्थिती कशी असेल,
फार क्रूर अशी स्थिती पियानो त्या वेळामध्ये होती. जे साम्राज्य होतं पियानो, जी स्थिती त्या ठिकाणची होती पियानो, ती फार क्रूरतेची वागणूक सर्व विश्वासणाऱ्यांना त्या वेळामध्ये मिळत होती. परंतु त्या स्थितीमध्ये सुद्धा, त्या सर्व वेळामध्ये सुद्धा सर्व जे इस्रायली, आणि त्याच प्रकारे पियानो मी पाहतो की सर्व इस्रायली असतील पियानो, ते येशू ख्रिस्ताच्या विरोधात जरी असतील, परंतु जे प्रेषित आहे हे 12 प्रेषित आणि त्यानंतर पियानो इतर सर्व मिळून 120 लोक पियानो हे प्रभूच्या शिकवणीमध्ये एक स्थिरतेने, ते प्रामाणिकपणे आपलं जीवन ते जगत होते. रोज ते एकत्रित येऊन पियानो प्रार्थना करत होते, एकत्रित येऊन पियानो ते भाकर मोडत होते. आणि त्या कारणाने काय घडलं माहितीये? हालेलुया. त्या कारणाने काय घडलं? त्यांना काय म्हणू लागले माहिती? इतर लोक त्यांना काय संबोधू लागले? जगाची उलथापालट करणारे. हालेलुया. जर एक चित्त ते झाले नसते तर पियानो जगाची उलथापालट ते करू शकले नसते. एक चित्त, एक जर ते झाले नसते तर पियानो जगाची उलथापालट झाली नसती, आमच्यापर्यंत सुवार्ता आली नसती. जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये असेल, वेगवेगळ्या राज्यांमध्ये असेल, वेगवेगळ्या शहरामध्ये असेल, वेगवेगळ्या गावांमध्ये असेल, पियानो ती सुवार्ता पोहोचू शकली नसती. पियानो ते एक चित्त झाले आणि त्या कारणाने एक चित्त, एक तेने पियानो त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणामध्ये जाऊन त्यांनी सुवार्ता प्रसार केला. आम्ही आमच्या जीवनामध्ये सुद्धा पियानो, आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये आम्ही एक चित्त होणं फार गरजेचं आहे. जीवनामध्ये पियानो अनेक समस्या येणार आहेत, अनेक अडचणी येणार आहेत, अनेक प्रकारच्या पियानो कलह आपल्या परिवारामध्ये सुद्धा होणार आहेत, परंतु आम्हाला एक चित्त असणं गरजेचं आहे. हालेलुया. सैतानाचं काम आहे की आम्हाला या एकाग्रतेतून बाजूला करायचंय. हे सैतानाचं काम आहे. परंतु प्रभू आम्हाला काय करतो? एक करतो, एक चित्त तो करतो. हालेलुया. जसं प्रभूने आपल्या 12 शिष्यांना केलं ना. हालेलुया. त्यातला एक बाजूला झाला ना, परंतु त्याच्या जागी दुसरा नियुक्त करण्यात आला. हालेलुया. आणि त्यांच्याद्वारे पियानो सर्व जगामध्ये सुवार्तेची घोषणा करण्यात आली. एक चित्ततेच्या द्वारे, एकतेच्या द्वारे पियानो सर्व जगभरामध्ये सुवार्ता प्रसार करण्यात आला. आणि तो प्रसार प्रभू येशू ख्रिस्त जाऊन पियानो 2000 वर्ष झाले तरी तो प्रसार थांबलेला नाहीये. एकतेच्या द्वारे, एक चित्ततेच्या द्वारे पियानो, त्या एकतेच्या जोरावरती जे काम त्यांनी सुरू केलं पियानो, ते काम अनेकांनी प्रयत्न केला थांबवण्याचा, तरी ते काम कोणाच्यानेही थांबवल्या जात नाही, जाऊ शकत नाही आणि याच्यानंतरही होणार नाहीये. बोल येशू मसीह की. आणि हे एकमेव कारण कशाने घडलं? एक चित्त, एकतेच्या कारणाने. आणि म्हणून तुम्ही तुमच्या परिवारामध्ये सुद्धा एक चित्त असावं, एक तुम्ही असावं. हालेलुया. आम्ही मंडळीमध्ये एक असावं. आम्ही वेगवेगळ्या परिवारामधून येतो, वेगवेगळ्या घटकातून आम्ही येतो, परंतु पियानो आम्ही कोणी असो, आम्ही किती श्रीमंत आहोत, आम्ही किती शिक्षित आहोत, किती आम्ही अज्ञानी आहोत, किती आमचं पद आहे, किती आमचं वय आहे, ते दाराच्या बाहेर. परंतु ज्या वेळामध्ये आम्ही मंडळीमध्ये येतो ना, तर आम्ही एक आहोत. वी आर इन इक्वल. आम्ही सर्व समान आहोत, आम्ही प्रत्येक जण एक आहोत. आणि ज्या वेळामध्ये आम्ही सर्व समान बनतो तर पियानो त्यावरती प्रभूचा आत्मा उतरून येऊन पियानो त्यांना तो अनेक प्रकारचे आशीर्वाद, अनेक प्रकारचे रहस्य प्रभू त्यांना प्रगट करतो. हालेलुया. सो ही दुसरी गोष्ट आमच्या जीवनामध्ये गरजेची आहे की आम्ही एक चित्त राहावं एकतेमध्ये. पहिलं काय? स्थिर आम्ही राहावं प्रामाणिकपणामध्ये. दुसरं आहे आम्ही एक चित्त राहावं एकतेमध्ये. त्यानंतर तिसरी गोष्ट या ठिकाणामध्ये वचन 3 आम्ही वाचूयात. आणि तसेच हे माझ्या खऱ्या सोबत्या, मी तुलाही विनवतो की ह्या ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर आणि क्लेमेत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत असे माझे सहकारी यांच्याबरोबर सुवार्तेच्या कामी श्रम केले, त्यांना सहाय्य कर. हालेलुया. यानंतर जी तिसरी बाब आमच्या जीवनामध्ये आदेश या वचनातून आहे तो म्हणजे आम्ही सहाय्य करावं योग्यतेनुसार. हालेलुया. प्रियांनो, या ठिकाणामध्ये मी पाहतो की ज्या स्त्रियांची नावे दिलेली आहेत त्या आणि अनेक स्त्रिया होत्या की ज्या गुप्तपणे प्रभू ईश्वरती विश्वास करत होत्या. हालेलुया.
जे अभ्यासक आहेत ते म्हणतात की जे पंतई पिलातेस आहे त्याची पत्नी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करत होती. हालेलुया. त्यांनी काय केलं, आपले हात धुवून टाकले ना. का बरं धुतले? तो निर्णय देऊ शकला असता ना. त्याच्या पत्नीने त्याला सांगितलंय. प्रियांनो, गुप्तपणे विश्वास करणारे अनेक जण आहेत, होते आणि प्रियांनो आता सुद्धा आहेत. आणि म्हणून प्रियांनो या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की या स्त्रियांनी काय केलं की यांची नावे या ठिकाणामध्ये दिलेली की क्लेमेत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहे असे माझे सहकारी यांच्या बरोबर सुवार्तेचे कामी श्रम केले त्यांना सहाय्य कर. प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये सहाय्यता आम्ही करावी आमच्या योग्यतेनुसार. अनेक स्त्रियांनी प्रियांनो प्रभूच्या सुवार्तेचं काम त्यांनी करण्यासाठी प्रियांनो वेगवेगळ्या स्वरूपाची मदत किंवा वेगवेगळ्या स्वरूपाची प्रियांनो त्यांनी सहायता केली. प्रत्येकांची जी सहायता आहे ती वेगवेगळी आहे. जसं काही मंडळांमध्ये प्रियांनो काही जणांना सहायता करण्याची इच्छा असते तर प्रियांनो ते सहायता करतात. आम्ही गेल्या दिवसामध्ये एका मंडळीमध्ये गेलो. एक परिवार प्रियांनो तो सातत्याने सहायता करतो त्या हॉलचं किंवा त्यांच्या चर्चची प्रियांनो साफसफाई करण्याचं काम. ही त्यांची सहायता आहे त्यांच्या परिवाराकडनं. हालेलुया. ती एक सहायता आहे. काही परिवार प्रियांनो आर्थिकरित्या सहायता करतात, काही परिवार प्रियांनो मनोबल देण्याचं काम करतात, काही जण स्वतः उभे राहतात. ही सहायता आहे त्यांची. प्रियांनो, या ठिकाणामध्ये जसं आम्हाला पाहायला मिळतं की सहायता आम्ही प्रत्येकाने केली पाहिजे आमच्या योग्यतेनुसार. आमची योग्यता आम्ही ओळखली पाहिजे की मी कोणत्या स्वरूपाने प्रभूच्या कार्यासाठी, प्रभूच्या सुवार्ता प्रसारासाठी, देवाचं राज्य या जगामध्ये वाढण्यासाठी कोणत्या स्वरूपाची सहायता माझ्या योग्यतेनुसार मी करू शकतो. हालेलुया. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही प्रत्येक जण योग्यतेचे आहोत. अगोदर आमची योग्यता नव्हती परंतु त्याने आता आम्हाला योग्यतेचं बनवलंय. हालेलुया. आम्ही योग्यतेचे आहोत की नाही? आणि म्हणून प्रियांनो आम्ही आमची योग्यता ओळखायला पाहिजे की आम्ही कोणत्या योग्यतेने प्रभूच्या कार्यासाठी प्रियांनो आम्ही मदत करू शकतो, सहायता करू शकतो. सारफत नगरातील जी विधवा होती, आता या सारफत नगरातील या विधवेकडे वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. आणि या दुष्काळाच्या स्थितीमध्ये या सारफत नगरातील स्त्रीकडे संदेष्टा येतो आणि संदेष्टा येऊन या दुष्काळाच्या वेळामध्ये तिच्याकडे सहायता मागतो. आणि त्या ठिकाणामध्ये ती प्रामाणिकपणे सांगती संदेष्टाला की माझ्याकडे मडक्यामध्ये फक्त मूठभर पीठ आहे आणि कुपीमध्ये थोडंसं तेल आहे आणि मी घरी जाऊन या काडक्या मी गोळा करते. मी घरी जाऊन मी काय करेल, मी एक भाकर बनवेल आणि आम्ही दोघं खाऊ आणि त्यानंतर आम्ही मरू. प्रामाणिकपणा त्याच्या जीवनातून पाहायला मिळतो. आणि त्यानंतर त्या ठिकाणामध्ये ही गोष्ट ती सांगितल्यानंतर त्या संदेष्टाने तिला काय सांगितलं की तू जात असताना तिने त्या संदेष्टाने पाणी मागितलं आणि पाणी मागितल्यानंतर जाता जाता त्याने म्हणलं की तू काय कर, माझ्यासाठी एक छोटी भाकर बनवून आण. आता त्या स्त्रीने अनेक प्रकारची कारणं ती देऊ शकली असती. मी देणारच नाही असं ती म्हणू शकली असती. परंतु तिच्या जीवनात परमेश्वराला नियोजन करायचंय, प्रयोजन करायचंय की तिचं सर्व दुष्काळामध्ये परमेश्वराने तिची काळजी घ्यावी. हालेलुया. परमेश्वर जर आमच्या जीवनामध्ये आमची काळजी घेण्याची त्याची इच्छा आहे तर प्रियांनो परमेश्वर त्याच्याकडूनच काहीतरी अपेक्षित करतो, त्याच्याकडूनच परमेश्वर काहीतरी मागतो. आता त्या सारफत नगरामध्ये अनेक स्त्रिया असतील, अनेक विधवा असतील, अनेक गरीब परिवार असतील, परंतु याच स्त्रीचं, याच परिवाराचं परमेश्वराला विशेष स्वरूपाने प्रियांनो काळजी घ्यायची आहे. हालेलुया. त्याच प्रकारे प्रियांनो मी पाहतो की त्या स्त्रीने त्या संदेष्टासाठी प्रियांनो एलिया संदेष्टासाठी भाकर बनवून आणली आणि त्यानंतर तिला जो आशीर्वाद मिळाला ना, तो आशीर्वाद काय मिळाला की संपूर्ण दुष्काळामध्ये तुझ्या मडक्यातील पीठ संपणार नाही आणि कुप्पीतील तेल आटणार नाही, हा आशीर्वाद तिला मिळाला. परंतु तिने काय केलं, तिच्या योग्यतेनुसार तिने त्या संदेष्टाला सहायता केली. हालेलुया. आणि जो सहायता करतो ना
प्रियांनो, परमेश्वराचा तो व्यक्ती ऋणी बनतो. परमेश्वरासाठी तो व्यक्ती ऋणी बनतो. आणि ज्या वेळामध्ये परमेश्वर परतफेड करायला लागतो ना, त्याची परतफेड करणं प्रियांनो ही आम्ही मोजू शकत नाही. इतक्या स्वरूपाचे आशीर्वाद परमेश्वर द्यायला लागतो. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही काय करावं? आम्ही सहाय्य करावं आमच्या योग्यतेनुसार. पवित्र शास्त्रामध्ये अनेक स्त्रिया आहे की ज्यांनी प्रभूच्या कार्यासाठी प्रियांनो सहायता केली. त्यांनी जर सहायता करणं सोडलं असतं तर प्रभूचं काम झालं नसतं असं आपल्याला वाटतं. असं नाहीये. प्रभूचं काम कसंही झालं असतं. हालेलुया, हालेलुया. मी जर नाही करणार तर माझ्या जागेत प्रभू कोणाला तरी उभे करणार. प्रभूचं काम कधीही थांबत नाही. तो त्याचं काम गाढवाकडनं सुद्धा करून घेतो. हालेलुया, हालेलुया. तो कोणाकडनं सुद्धा त्याचं काम करून घेतो. म्हणून प्रियांनो, प्रभूचं काम कधीही थांबलेलं नाहीये. याला हजारो वर्षांची साक्ष आहे, याला जोड आहे. आणि म्हणून प्रियांनो, परंतु जो आपल्या योग्यतेनुसार प्रभूचं काम करतो ना, प्रभूची सेवेमध्ये प्रियांनो सहायता करतो आपल्या योग्यतेनुसार, त्याच्या जीवनात जे आशीर्वाद आहेत ते फार मोठे आहेत. त्याच्या जीवनामध्ये जो आनंद आहे, त्याच्या जीवनामध्ये जी प्रियांनो जे समाधान आहे ना, ते जगामध्ये कुठंच मिळणार नाही त्याला. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये सहायता आम्ही केली पाहिजे आमच्या योग्यतेनुसार. हालेलुया. आम्हाला प्रार्थना करता येते तर आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आम्हाला गीतं गाता येतात तर आम्ही गीतं गायला पाहिजे. आम्हाला जर प्रियांनो एखादं काम करता येतं तर आम्ही ते काम केलं पाहिजे. आम्हाला जर प्रियांनो इतरांना सल्ला देता येतो तर ते आम्ही केलं पाहिजे. आम्हाला जर आर्थिकरित्या मदत करता येते तर ती आम्ही केली पाहिजे. आम्ही इतरांसाठी ओझ घेतलं पाहिजे. इतरांसाठी आम्ही ओझ उचललं पाहिजे. प्रार्थनेचं असेल, मध्यस्थीचा असेल किंवा प्रियांनो देण्यासंबंधीने असेल, आमच्या योग्यतेनुसार आम्ही आमच्या जीवनामध्ये सहायता केलीच पाहिजे. हालेलुया. कारण प्रभूचं वचन सुद्धा आम्हाला हे सांगतं, शिकवतं. हालेलुया. की आम्ही इतरांचं सुद्धा ओझ उचलावं. आणि या ठिकाणामध्ये आम्हाला काय करायचंय? आमच्या जीवनामध्ये आमच्या योग्यतेनुसार आम्हाला सहायता करायचीच आहे. त्यानंतर वचन 4, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेल आनंद करा. हालेलुया. या ठिकाणामध्ये जो पौल आहे तो फिलिप्पीच्या मंडळीतील या लोकांना तो अशा एक गोष्टीकडे तो लक्ष केंद्रित करू इच्छित आहे की तो म्हणतो की आनंद करा. जिवंत अंतकरणाने आम्ही आनंद केला पाहिजे. हालेलुया. जगामध्ये दुःख आणि दुःख भरलेलं आहे की नाही? जगामध्ये दुःख भरलेलं आहे, परंतु आनंद आम्हाला कोणत्या ठिकाणी मिळतो? फक्त आणि फक्त प्रभूच्या भवनामध्ये, प्रभूच्या चरणाजवळ. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही जिवंत अंतकरणाने आम्ही आनंद केला पाहिजे. हालेलुया. जिवंत अंतकरणाने आम्ही प्रभूमध्ये आनंद केला पाहिजे, नाहीतर कायम 12 वाजलेलेच आहेत. हालेलुया, हालेलुया. ज्या वेळामध्ये म्हणलं जातं ना टाळ्या वाजव, तर आम्ही टाळ्या वाजवलं पाहिजे. ज्या वेळामध्ये प्रियांनो आम्हाला जी गोष्ट सांगितली जाते ना, ती गोष्ट जर आम्ही करतो ना, बघा आपल्या जीवनामधली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलवायला आम्ही स्वतः कारणीभूत ठरतो. हालेलुया. कारण आम्ही जे बोलतो, आम्ही जे करतो ना, त्यानुसार आपल्या जीवनामध्ये घडत असतं. हालेलुया. आमच्या शब्दामध्ये फार मोठं सामर्थ्य प्रभूने दिलेलं आहे. आम्ही जर म्हणलो ना मी फार दुःखी आहे, तर आम्ही दुःखीच राहू. परंतु जर आम्ही म्हणलं ना प्रभूने मला आनंदित केलेलं आहे, तर आम्ही आनंदी बनू. हालेलुया. आम्ही जर म्हणलं ना की प्रभूने माझ्या जीवनामध्ये सहायता केलेली, तर प्रभूची सहायता आम्हाला मिळालेली आहे. परंतु आम्ही जर म्हणलं ना माझ्या जीवनात इतकी का बरं समस्या आहे, इतकी अडचण काय, तर प्रियांनो इतकी आणि त्यापेक्षा जास्त अडचणी आपल्या जीवनामध्ये आम्हाला फेस करावं लागतील. हालेलुया, हालेलुया. म्हणून आमचं बोलणं, प्रभूचं वचन सांगतं की आमचं बोलणं हे उत्तेजनार्थ असलं पाहिजे, उत्तेजन देणार असलं पाहिजे. स्वतःला उत्तेजन आम्ही द्यायला विसरतो बऱ्याच वेळेस. आम्ही इतरांना उत्तेजन देतो, परंतु आम्ही स्वतःला उत्तेजन बऱ्याच वेळेस देत नाही. आम्ही स्वतःवरती दया केली पाहिजे. हालेलुया, हालेलुया. खरंच आहे, आम्ही स्वतःवरती दया केली पाहिजे. आम्ही स्वतःवरती दया नाही करत. कधी कधी आम्ही स्वतःसाठी फार निर्दयी बनतो आणि त्या कारणाने प्रियांनो आम्ही स्वतःला उत्तेजन नाही देत. आणि उत्तेजन आम्हाला जगातील कुठल्या शब्दाने नव्हे, तर परमेश्वराच्या वचनानेच मिळतं. हालेलुया.
परमेश्वराचं वचन इतकं उत्तेजित आहे की प्रियानो, कितीही निराशा असेल, कितीही प्रियानो दुःख असेल, या सगळ्या गोष्टींना दूर करण्याचं सामर्थ्य प्रभूच्या वचनामध्ये. आणि म्हणून प्रियानो, आम्ही पाहतो की अनेक वेळेस अनेक लोक प्रियानो दुःखी असतात, परंतु ज्या वेळामध्ये प्रभूचं वचन ते ऐकतात त्यांना सांत्वना मिळते, त्यांना शांती मिळते. प्रियानो, आमच्या जीवनामध्ये जी कठोरता येते ना, ती कठोरता दूर काढण्याचं सामर्थ्य केवळ प्रभूच्या वचनामध्ये आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की आम्ही आनंद करावा जिवंत अंतःकरणाने. जे जिवंत आहेत तेच आनंद करू शकतात. हालेलुया, हालेलुया. जे जिवंत आहेत तेच आनंद करू शकतात. आम्ही या गोष्टीचा अनुभव आपल्या जीवनामध्ये आम्ही घ्यायलाच पाहिजे. अनेक वेळेस प्रियांनो, काही जणांची स्थिती अशी असते ना, आजूबाजूला आनंद होत असेल परंतु त्यांच्या चेहऱ्यावरती तीच गंभीरता असते. हालेलुया. म्हणून प्रभूचं वचन काय सांगतं माहिती एका ठिकाणामध्ये, रोम करासपत्र याचा अध्याय 12 आणि वचन 15, रोमन चॅप्टर 12 वर्स 15, रोम 12 आणि वचन 15 वाचूयात. आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा. हालेलुया. आनंद करणाऱ्यांबरोबर काय करा? आनंद करा. शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा. आनंद करताय ना, मग आनंद करा. शोक करताय तर तिथं आनंद नका करू, तिथं शोकच करा. हालेलुया, हालेलुया. परंतु काही जण जिथं आनंद आहे ना, तिथे सुद्धा ते शोकानेच बसलेले असतात. हालेलुया. काही जण म्हणतात की आमचा चेहराच तसा आहे. हालेलुया. असं नका. प्रभूने आम्हाला फार सुंदर बनवलेलं आहे. प्रत्येक व्यक्ती फार सुंदर आहे. प्रभूच्या दृष्टीने आपण सर्वजण सुंदर आहोत. प्रभूने आम्हाला चांगलं बनवलेलं आहे. हालेलुया. आठवा बरं, तुम्ही स्वतःला हसताना कधी पाहिलं होतं का? आठवतंय? तुम्ही शेवटची फार जोरदार हसला होता, आठवतंय का कधी? नाही ना? का बरं? कारण आम्ही चिंतित, व्यथित आणि दडपणामध्ये जास्त जगतो. हालेलुया. प्रभूने आम्हाला आमच्या जीवनामध्ये दुःखी राहण्यासाठी नाही या जगामध्ये पाठवलं. त्याने या जगामध्ये त्याने बनवलेल्या सृष्टीचा अनुभव घेण्यासाठी, त्याने बनवलेल्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहण्यासाठी प्रियानो त्याने या जगामध्ये पाठवलेलं आहे. त्याचा गौरव, त्याची महिमा, त्याची प्रशंसा, त्याची सुवार्ता सांगण्यासाठी सुद्धा त्याने या जगामध्ये त्याने आम्हाला पाठवलेलं आहे. आम्ही आमचं कर्तव्य करत प्रियानो आम्ही आनंदाने आमचं जीवन जगलं पाहिजे. हालेलुया. म्हणून प्रभूचं वचन काय सांगतं माहितीये? जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. हालेलुया. जुन्या गोष्टींची आम्हाला आठवण करायची नाही. हालेलुया. जुन्या गोष्टीची आठवण करून काय होणार आहे? आणखी आजचा जो आनंद आहे ना, तो सुद्धा त्या काल घडलेल्या गोष्टीने तो आनंद सुद्धा आम्ही गमावून बसू. हालेलुया. म्हणून होऊन गेलं ना, संपलं. अध्याय संपला तो आता. तो दिवस गेला निघून. आता आजचा दिवस हा आनंदाचा दिवस प्रभूने दिलेला आहे. आणि म्हणून प्रभूचं वचन काय सांगतं की आनंद करणाऱ्या बरोबर आनंद करा. आणि प्रभूच्या भवनामध्ये, प्रभूच्या चरणाजवळ आनंद ही आनंद है. हालेलुया. मेरे यीशु के चरणों में आनंद ही आनंद है, मेरे यीशु के चरणों में. नाहीतर जगामध्ये किंवा जिथेही कुठे बसलो ना, फार वेगवेगळ्या अशा गोष्टी चालतात. दुःखाच्या असतील, कष्टाच्या असतील, आणखी ओझ येईल अशा गोष्टी चालूच आहे जगामध्ये. हालेलुया. परंतु प्रभूचं स्थान आहे, प्रभूचं प्रियानो असे परमेश्वराचं स्थानच असं आहे की ज्या ठिकाणामध्ये आम्ही आनंद करू शकतो. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो आम्हाला हा आदेश त्याने दिलेला आहे की आम्ही आनंद करावा जिवंत अंतःकरणाने. दुःखीत होऊन आनंद नका करू बरं का, नाहीतर त्याची मजा नाही घेता येणार. हालेलुया. हालेलुया. ज्या वेळामध्ये आम्ही इस्रायलला गेलो ना, तर सर्वजण आम्ही एका मोठ्या नावेमध्ये बसलो होतो. आणि त्या नावेमध्ये गालिल समुद्राचा जो
भाग आहे ना, त्या समुद्रावरती ती नाव चालू होते. त्या ठिकाणामध्ये त्यांनी वर्शिपचे काही गीतं लावले आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला सर्वांना प्रोत्साहित केलं की आपण नाचूया तिथं. किती सुंदर ती वेळ होती की ज्या गालिल समुद्रावरती, त्या पाण्यावरती प्रभू येशू ख्रिस्त चालला, त्या ठिकाणामध्ये प्रभूने आम्हाला ठेवलं होतं, घेऊन गेला होता. आता ती ठिकाण, ती वेळ जर आनंदाची वेळ नाही तर कधी आनंद करायचा? हालेलुया. सर्वचे सर्व त्या ठिकाणामध्ये त्यांचं ट्रेडिशनल जे डान्स आहे ना, तो ट्रेडिशनल डान्स त्यांनी आम्हाला शिकवला आणि आम्ही सर्वजण तो डान्स करत होतो. हालेलुया. प्रियांनो, आम्ही आनंद करण्याच्या ठिकाणामध्ये आनंद करायचा आहे. जिथं शोक होता ना तिथं शोक करायचा. नाहीतर काही जण फार चिरगंभीर असतात. नाही, असंच पाहिजे, इतकंच पाहिजे, तितकंच पाहिजे. हालेलुया. नाही, ती टायमिंग आम्हाला समजली पाहिजे. कोणत्या वेळात कसं वागायचं, काय वागायचं, किती बोलायचं, कसं बोलायचं, हे आम्हाला समजलं पाहिजे. परंतु जिथं आम्हाला संधी आहे ना प्रभूचा गौरव करण्याची, आनंद करण्याची, तर ती संधी गमावू नका. ती संधी परत जीवनात येणार नाहीये. हालेलुया. परत येणार ती संधी आता नाही. कदाचित येऊ शकते, परंतु आम्हाला संधी मिळाली ना तर त्यामध्ये आम्ही आनंद केला पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून प्रभूचं वचन सांगतं, आनंद करा. आम्ही जिवंत अंतकरणाने आनंद केला पाहिजे. त्यानंतर वचन 5 वाचूयात. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ, प्रभू समीप आहे. हालेलुया. यानंतर पुढचा जो आदेश आहे विश्वासणाऱ्यांसाठी, की आम्ही सहनशील असावं, आम्ही सहन करण्यामध्ये. हालेलुया. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये सहनशीलता फार गरजेची बरं का. आम्ही किती सहन केलं पाहिजे, किती सहन केलं पाहिजे. एक प्रभूचा शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन प्रभूला एक प्रश्न करतो की मी माझ्या भावाला कितींदा मी क्षमा करावे. 7 वेळेस त्याने प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आणि त्या शिष्याने सांगितलेलं याच्यामध्ये फार फरक आहे. त्या वेळामध्ये अशी शिकवण दिली जात होती प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या वेळामध्ये, बायबलच्या वेळामध्ये, की जे यहुदी असतील किंवा जे पुरुष शास्त्री जे लोक आहेत ते अशा प्रकारची शिकवण द्यायचे की जर तुझा भाऊ किंवा तुझे बंधू जर तुझ्या विरोधात वागतात किंवा ते तुला फार कठोरतेने तुझ्या बरोबर वागतात, तू त्यांना काय कर, 3 वेळेस क्षमा कर. किती वेळेस? 3 वेळेस. परंतु या शिष्याला वाटलं की मी प्रभू येशू ख्रिस्ताकडे येईल आणि येशूला म्हणेल की मी 7 वेळेस मी क्षमा करू का? म्हणजे 3 + 3 आणि +1. म्हणजे त्याला वाटलं की मी जर येशू ख्रिस्ताला म्हणेल ना मी 7 वेळेस क्षमा करू का, कारण या जगातले जे लोक आहेत ना ते तर 3 वेळेस क्षमा करण्याचं शिकवतात, परंतु मी 7 वेळेस क्षमा करण्याचं प्रभूजी मी, अशा प्रकारे त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला. हालेलुया. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला काय सांगितलं? 7च्या 70 वेळेस तो आपल्या बंधूला क्षमा कर. आता 7च्या 70 वेळेस म्हणजे हालेलुया, त्याचा अर्थ हा होतो अगणित. हालेलुया. हालेलुया. आम्ही मोजत नाही बसणार की आता तुला क्षमा केली, आता इतके कमी झाले, आता इतके कमी झाले, आता इतकंच राहिलं बरं का. हालेलुया. आता तुला क्षमा नाही करू शकत मी, आता 7च्या 70 वेळ झालेला आहे. हालेलुया. असं करू का आम्ही? नाही. आम्ही मोजत नाही की आम्ही किती वेळेस, परंतु ही गोष्ट आम्ही फार सांभाळतो बरं का. आता इतके वेळेस झालं तुझं, हा हिशोब आम्ही फार चांगला ठेवतो. बरोबर आहे. त्यावेळेस झालं, आता तिथं झालं, आता इथं झालं, आता 3 वेळेस झालं, आता 4थ्यांदा मी, हा हिशोब आम्ही फार चांगला सांभाळतो. बाकी हिशोब आपल्याला येऊ न येऊ, परंतु हा हिशोब चांगला येतो. बरोबर आहे. परंतु प्रभूचं वचन काय शिकवतं माहिती आहे आम्हाला? काय सांगत आहे या ठिकाणामध्ये? तुम्ही आपल्या बंधूला 7च्या 70 वेळेस क्षमा करा, म्हणजे आम्ही आमच्या जीवनातून सहनशीलता इतरांना प्रगट होईल.
कारण प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला शिकवतं की तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ, प्रभू समीप आहे. सहनशीलता कशाने कळते? क्षमा केल्याने ना. आणि क्षमा नाही केलं तर सहनशीलच नाही आम्ही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. क्षमा करणं प्रियानो जगातली सगळ्यात मोठी अवघड गोष्ट आहे. माणूस राग करू शकतो, द्वेष करू शकतो, खून करू शकतो, परंतु क्षमा करायला फार मोठं अंतःकरण लागतं. हालेलुया, फार मोठं. क्षमा करणं सोपं नाहीये. हालेलुया. पण क्षमा केलं म्हटल्यानंतर ती गोष्ट आठवण नाही करायची बरं का, तर ते क्षमा करणं आहे. हालेलुया. आणि अवघड गोष्टीच प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला करायला शिकवतो. सामान्य लोक नाही करू शकत या गोष्टी. सामान्य माणूस क्षमा करू शकत नाही, सहनशील राहू शकत नाही. आणि म्हणूनच त्याने आम्हाला बहुमूल्य बनवलेलं आहे. आम्ही बहुमूल्य कशाने ठरतो? याच्यानेच ठरतो. सहनशीलता आमच्या जीवनात आहे, क्षमा आमच्या जीवनामध्ये आहे, परोपकार आमच्या जीवनामध्ये आहे, कृपाळूपणा आमच्या जीवनामध्ये आहे, दया आमच्या जीवनामध्ये आहे, प्रेम आमच्या जीवनामध्ये आहे, आनंद आमच्या जीवनामध्ये आहे. आणि म्हणूनच प्रभूने आम्हाला मौल्यवान असं ठरवलेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणामध्ये पौल काय लिहित आहे की तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ. आमची सहनशीलता कशाने कळू शकते? हालेलुया. जर आरेच्या जागी आम्ही कार्य केलं तर आमची सहनशीलता कळेल का? हालेलुया. परंतु काही जण म्हणतात ईट का जवाब पत्थर से देना चाहिए. आणि ख्रिस्ती विश्वास याच्या पूर्ण विपरीत आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये पियानो सहनशीलता जर शिकावी तर पियानो ती सहनशीलता आम्हाला शद्रक, मेषक, अबेदनगोच्या जीवनातून शिकायला मिळते. किती सहन केलं माहिती त्यांनी? अग्नीच्या तप्त भट्टीमध्ये त्यांना टाकण्यात आलं, इतकं त्यांनी सहन केलं. इतकी सहनशीलता त्यांच्या जीवनात होती. हालेलुया. येऊ शकते का? येऊ शकते का? ही तप्त भट्टी आमच्या डोळ्यांनी न दिसणारी तप्त भट्टी आमच्यासाठी, की जी आम्हाला इतरांच्या बोलण्याचे चटके आम्हाला देतात. इतरांचं बोलणं असेल, शिव्या असतील, निंदा असेल, हे आमच्यासाठी चटके आहेत. आणि या तप्त भट्टीमध्ये आम्हाला सहनशीलता आमच्या जीवनात धारण करणं गरजेचं आहे. जर ती सहनशीलता आमच्या जीवनामध्ये आहे तरच प्रियानो आम्ही त्या तप्त भट्टीतून बाहेर निघू शकतो. आमच्या रक्षणासाठी तो पुत्र, जो देवाचा पुत्र आहे, तो आमच्या जीवनामध्ये आमच्या रक्षणासाठी आमच्या बरोबर येऊ शकतो. परंतु त्यासाठी आम्हाला सहनशील होणं, बनणं गरजेचं आहे. आम्ही सहनशील असलं पाहिजे, आम्हाला सहन करताच यायला पाहिजे. येशू ख्रिस्ताने किती सहन केलं प्रियानो, किती सहनशीलता येशू ख्रिस्ताच्या ठाई होती. हालेलुया. येशू ख्रिस्ताला ज्या गोष्टीची प्रियानो पीडा सहन करावी लागली, इतकी पीडा तर कोणी सहन नाही केली, आतापर्यंत नाही केली, आणि याच्यानंतर सुद्धा कोणी करणार नाहीये. परंतु त्या प्रत्येक स्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मुखातून कुठलाही अपशब्द त्याने काढला नाही. हालेलुया. ज्या स्त्रिया येशूसाठी रडत होत्या, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की तुम्ही तुमच्या मुला बाळांसाठी रडा. हालेलुया. ज्या लोकांनी त्याच्या तोंडावरती थुंकले, ज्यांनी त्याच्या हातापायामध्ये खिळे ठोकले, पियानो त्या प्रत्येकासाठी तो पित्याकडे विनंती करत होता, हे बापा तू यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे यांना समजत नाही. इतकी सहनशीलता आमच्या जीवनामध्ये यावी, इतकी सहनशीलता आमच्या जीवनामध्ये यावी की आम्ही सहन करणारे आम्ही बनू. हालेलुया. जर आम्हाला सहन करता येत नाहीये, सहनशीलता आमच्या जीवनामध्ये नाहीये ना, तर ख्रिस्ताचा फार मोठा गुण आमच्या जीवनामध्ये नाहीये. आमचं ख्रिस्ती जीवन हे आणखी तितकं परिपक्व बनलेलं नाहीये. आणखी आम्ही बालिश आहोत, आणखी आम्ही बालक आहोत, आणखी आम्ही लहान आहोत.
परंतु प्रभूचं वचन काय सांगतं की आता तुम्ही प्रौढ बनावं. हालेलुया. आमचा बाप्तिस्मा झालाय, 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 8 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, आणि तरी सुद्धा आम्ही जर दुधावरती आहोत तर आमचा फार काळ निभाव लागणार नाही. आम्ही कुपोषित आहोत. दॅट्स इट. आता आम्ही जड अन्न खाल्लं पाहिजे. हालेलुया. जड अन्न खाणारे आम्ही बनलं पाहिजे, म्हणजे आमच्याकडे ती परिपक्वता यायला पाहिजे, आमच्याकडे ती सहनशीलता आम्हाला आमच्या जीवनामध्ये आम्ही धारण केली पाहिजे. समस्या येणार आहेत, अनेक जण निंदा करतील, अनेक जण आमच्या विरोधात जातील, परंतु आमच्या वागण्यातून, आमच्या बोलण्यातून पियानो ती सहनशीलता प्रगट व्हायला पाहिजे. ती सहनशीलता इतरांना दिसलीच पाहिजे. हालेलुया. आम्हाला सांगण्याची गरज नाही पडत मी सहनशील आहे. ते आपोआप ती गोष्ट, तो एक दागिना आहे, तो इतरांना लगेच दिसायला लागतो की हा व्यक्ती किती सहन आहे, किती सहन करतो, किती हा व्यक्ती सहनशील आहे. हालेलुया. सो सेवेमध्ये अनेक वेळेस प्रियानो आम्हाला या गोष्टीचा सामना करावा लागतो. अनेक अपमान असतील, निंदा असतील, अनेक प्रकारची छळ असतील. या गोष्टी प्रियानो एक सेवक म्हणून अनेक सेवकांना प्रियानो या गोष्टी त्यांना सहन कराव्या लागतात. अनेक सेवकगण प्रियानो ते निमूटपणे अनेक गोष्टींचा सामना ते करतात. हालेलुया. हालेलुया. ख्रिस्ती जीवन हे सामान्य जीवन नाहीये, ते अनेक गोष्टींनी भरलेलं जीवन आहे. अनेक प्रकारच्या अडचणींनी, अनेक प्रकारच्या निराशेने, अनेक प्रकारच्या गर्तेने, अनेक प्रकारच्या दुःखाने, अनेक प्रकारच्या समस्याने ख्रिस्ती जीवन भरलेलं आहे. परंतु या जीवनामध्ये आम्ही एकटे नाही, आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. तो आम्हाला कधी सोडत नाही, आणि म्हणून आम्ही सहनशील असावं, सहन करणारे आम्ही असावं. त्यानंतर वचन 6 मी वाचूयात. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. ओके. या ठिकाणामध्ये पुढचा जो आदेश आहे तो आहे चिंता आम्ही करू नये कोणत्याही गोष्टीबद्दल. हालेलुया. प्रियानो, आम्ही अनेक वेळेस चिंतित आम्ही असतो. प्रभू येशू ख्रिस्ताने या संबंधीची शिकवण दिलेली आहे. उद्याची चिंता करू नका. ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसासाठी पुरे आहे. हालेलुया. आजचं जे दुःख आहे ते उद्या संबंधीने, किंवा उद्याचं दुःख आम्ही आज संबंधीने का बरं आम्ही घ्यावं. हालेलुया. हा विचार नाही करत आम्ही ना, मला उद्या श्वास घेता येणार की नाही, मला उद्या हवा मिळेल की नाही, मला ऑक्सिजन मिळेल की नाही, याचा विचार आम्ही करतो का? नाही करत. परंतु आम्ही या गोष्टीचा विचार करतो की उद्या आम्हाला काय मिळेल, उद्या खायला काय मिळेल, उद्या काय असणार, माझ्या लेकरांसाठी काय असणार, माझ्या भवितव्यासाठी, माझ्या पुढील दिवसासाठी, पुढील वर्षासाठी माझ्या जीवनामध्ये काय असणार. अनेक गोष्टींची चिंता, अनेक गोष्टींची काळजी आम्ही विनाकारण आम्ही करत बसतो. परंतु प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही, भावी सुस्थितीमध्ये आशा देणारी आहेत. जर परमेश्वर त्याच्या वचनाला आम्हाला तो देतो तर प्रियानो, आमचं भवितव्य जर परमेश्वराच्या हाती आहे, आमचं भविष्य जर प्रभूने निश्चिंत केलेलं आहे, तर आम्हाला त्याच्यावरती विश्वास करणं गरजेचं आहे. आणि ज्याचा विश्वास प्रभूवरती नाहीये ना, त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या चिंता आणि काळजीला घेऊन तो जगतो. हालेलुया. मी नाही सांगत, प्रभूचं वचन सांगतं. हालेलुया. आमचा विश्वास हा शंकाविरहित असावा. आणि ज्या व्यक्तीचा विश्वास शंकाविरहित आहे ना, तो व्यक्ती प्रभूच्या दृष्टीने मौल्यवान आहे. जसं आम्हाला पाहायला मिळतं की प्रियांनो, दानियेलाने ऐकलं की आता राजाने फरमान काढलेला आहे, आणि फरमान काढल्यानंतर आता त्या फरमानावरती शिक्का मारण्यात आलेला आहे की जो कोणी कोणत्याही देवताची प्रार्थना करेल, आराधना करेल, तर त्याला काय केले जाईल, सिंहाच्या गुहेमध्ये त्याला टाकण्यात येईल. आणि त्या वेळामध्ये दानियेलाने काय केलं, आपल्या घरी गेला आणि घरी जाऊन त्याने परमेश्वराची प्रार्थना केली, परमेश्वराची आराधना केली, परमेश्वराला त्याने गौरव दिला. हालेलुया. हालेलुया.
दानिएल चिंताक्रांत झाला का? नाही झाला. दानिएलाने चिंता नाही केली, परंतु आम्ही काय करतो? हालेलुया. खरं बोलतो आपण कधी कधी. आम्ही फार गोष्टीची चिंता करतो आणि म्हणूनच आम्ही विनंती देतो, बाळक सेवेच्यासाठी प्रार्थना करा. हालेलुया, हालेलुया. आम्हाला चिंता जास्त आहे, परंतु आमच्यापेक्षा आमच्या प्रभूला आमची चिंता जास्त आहे. आमच्यापेक्षा आमच्या लेकरांची चिंता आम्हाला प्रभूला जास्त आहे. आमच्या परिवाराची चिंता आमच्यापेक्षा आमच्या प्रभूला जास्त आहे. परंतु तो त्यांची चिंता करेल की जे पूर्ण अंतःकरणाने त्याच्याकडे येतील. त्यांची तो चिंता, काळजी, सगळ्यांची तो काळजी घेतो. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतो की त्याला आमची काळजी आहे. आमची काळजी कोणाला आहे? प्रभूला आहे. आणि प्रभूला जर आमची काळजी आहे तर पियानो आमच्या चिंता, आमच्या समस्या, आमच्या अडचणी, आमचे दुःख, आमची निराशा, आमच्या प्रत्येक आजारपण या आमच्या नाहीये तर आमच्या प्रभूच्या आहेत. हालेलुया. म्हणून चिंता करू नका, कोणत्याही गोष्टीबद्दल चिंता करू नका. त्याचबरोबर त्याच वचनामध्ये म्हणलेलं आहे, आणखी ते वचन आम्ही वाचूया पुढे. 6 वचन. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व विषयी प्रार्थना विनंत्या ओके. करून. या ठिकाणामध्ये म्हणलेले की प्रार्थना करा. आम्ही समजदारीने प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. चिंता आहे, अडचणी आहे, दुःख आहे, निराशा आहे, समस्या आहे, त्या वेळामध्ये आम्ही काय करायचंय? प्रार्थना करायची. आणि प्रार्थना कशी करायची? समजदारीने प्रार्थना करायची. हालेलुया. समजदारीने केलेली प्रार्थना विश्वास दाखवते. समजदारीने केलेली प्रार्थना आम्हाला अधिक खंबीर करते, आम्हाला अधिक स्थिर करते. परंतु अनेक वेळेस असं घडतं ना, एखादं अडचण उद्भवली ना, एखादी समस्या उद्भवली ना, त्यावेळेला आम्ही काय होतो? गडबडून जातो. हालेलुया. परंतु त्या वेळामध्ये आम्ही काय करावं? प्रार्थना करावी. आणि ती प्रार्थना कशी करावी? समजदारीने आम्ही प्रार्थना करावी. विश्वास करावा की प्रभू, ही समस्या माझ्या जीवनामध्ये मला संपवण्यासाठी नाही, हे व्याधी, हा आजार माझ्या जीवनामध्ये मला संपवण्यासाठी नाही, तर तुझ्या गौरवासाठी आहे. हालेलुया. तुझ्या महिमेसाठी आहे, तुझ्या प्रशंसेसाठी ही समस्या माझ्या जीवनामध्ये. आम्ही समजदारीने प्रभूकडे प्रार्थना केली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतील, त्या अडचणीबद्दल प्रभूला धन्यवाद द्यायला पाहिजे की प्रभू, ही अडचण माझ्या जीवनामध्ये मला संपवण्यासाठी, मला यात मध्ये घातपात होण्यासाठी नाही, तर परमेश्वरा तुझा गौरव आणि तुझ्यामध्ये विश्वास वाढण्यासाठी ही अडचण माझ्या जीवनामध्ये आहे. हालेलुया. जसं आम्ही पाहतो की दानिएलाने त्याने ऐकलं आणि त्यानंतर त्याने लगेच जाऊन काय केली? प्रार्थना केली. वचन सांगतं की त्याच्या ज्या घराच्या ज्या खिडक्या आहेत ना, त्या खिडक्या कुठं होत्या? यरूशलेमकडे होत्या. हालेलुया. आणि यरूशलेम मध्ये काय होतं? परमेश्वराचं जे मंदिर आहे त्याचे अवशेष. त्या मंदिराकडे त्याने आपलं तोंड करून त्याने परमेश्वराकडे प्रार्थना केली. हालेलुया. आम्हीही परमेश्वराकडे प्रार्थना करावी. आम्हीही प्रार्थना करावी. आम्ही समजदारीने प्रार्थना करावी. त्या ठिकाणामध्ये दानिएलाने प्रार्थना केली, समजदारीने त्याने प्रार्थना केली, परमेश्वराची स्तुती केली, परमेश्वराची आराधना केली, परमेश्वराचा गौरव दानिएलाने केला. आणि ज्या वेळामध्ये त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आलं, त्या सिंहाचे तोंड परमेश्वराने बंद केले. तोच परमेश्वर आमच्या बरोबर आहे की ज्या वेळामध्ये आम्ही सुद्धा समजदारीने प्रार्थना करतो ना, आमच्यासाठी सुद्धा परमेश्वर त्या प्रत्येक सिंहाचे तोंड बांधून टाकण्याचं काम प्रभू करत असतो. हालेलुया. खरे सिंह होते बर का. हालेलुया. ऍक्टिंग करणारे सिंह ते नव्हते, खरे सिंह होते. आणि त्या खऱ्या सिंहांच्या गुहेमध्ये दानिएलाला टाकलं होतं. ज्या वेळामध्ये त्या टाकण्यात आलं ना, वचन सांगतं की त्या रात्री त्या राजाला झोप आली नाही. आणि तो मोठ्या पहाटे सुटून त्या गुहेकडे जातो आणि तो दानिएलाला आवाज देतो. हालेलुया. आणि दानिएल सुद्धा त्याला काय म्हणतो? राजा चिरायो असा.
हालेलुया. विचार करा की ज्याला मरणाच्या दहाडीमध्ये टाकलो तो राजाला म्हणतो तुम्ही चिरायू असा तुम्हाला मोठं आयुष्य असो. परमेश्वर परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहे. परंतु आम्हाला समजदारीने प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. समजदारीने प्रार्थना आम्ही त्याच वेळेस करू शकतो ज्या वेळामध्ये आमच्या जीवनामध्ये स्थिरता असेल, प्रामाणिकपणाने आमच्या जीवनामध्ये असेल प्रियांनो एक चित्तता, एकतेसाठी आम्ही सहाय्य करणारे असू योग्यतेनुसार प्रियांनो, आम्ही आनंद करणारे असू जिवंत अंतकरणाने, आम्ही सहनशील असू प्रियांनो सहाय्य करण्यासाठी, आणि एक चित्त आम्ही प्रियांनो चिंता आम्ही करणार नाही कोणत्या गोष्टीबद्दल. त्याच वेळेस प्रियांनो मी प्रार्थना करू प्रियांनो समजदारीने. हालेलुया. त्याच प्रकारे शेवटचा आदेश आम्हाला प्रभू त्याच्या वचनातून या ठिकाणामध्ये पाहायला मिळतो. वचन 6 परत एकदा वाचूयात. पूर्ण वचन वाचूया. 6 वचन. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. हालेलुया. जी पहिली बाब या ठिकाणामध्ये या वचनात दिलेली होती की आम्ही चिंता करू नये, त्यानंतर प्रार्थना म्हणलेली आहे, आणि त्याच्यानंतर शेवटचा भाग या वचनाचा आहे आम्ही आभारी असावं, आम्ही आभार प्रदर्शन करावं, आम्ही आभारी असलं पाहिजे प्रियांनो अनेक आशीर्वादाबद्दल. हालेलुया. हालेलुया. आम्ही चिंतित असतो ना त्या वेळामध्ये आम्ही विसरून जातो की परमेश्वराने किती प्रकारचे आशीर्वाद आमच्या जीवनात दिले. चिंतित ज्या वेळामध्ये आम्ही असतो ना आम्ही विसरून जातो की किती मोठमोठ्या संकटातून, मोठमोठ्या अडचणीतून, मोठमोठ्या समस्यातून परमेश्वराने मला बाहेर काढले. या गोष्टी आम्ही सापशेलपणे विसरून जातो. हालेलुया. आणि म्हणूनच प्रियांनो मी चिंता करू नये. हालेलुया. ज्या वेळामध्ये प्रियांनो आम्ही आभारी असतो त्या वेळामध्ये आम्हाला आशीर्वादाची आठवण होते की किती वेगवेगळ्या प्रकारचे आशीर्वाद परमेश्वराने आपल्या जीवनात दिलेले आहेत. दिलेले आहेत की नाही? अनेक आशीर्वाद दिले प्रभूने. आज जगामध्ये जर आम्ही पाहिलं ना अनेक लोक प्रियांनो त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद नाहीयेत, परंतु प्रभूने आमच्या जीवनात आशीर्वाद दिले. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. आम्ही आभारी असलो पाहिजे प्रत्येक आशीर्वादाबद्दल. आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की पौल आणि सिला यांनी प्रभूची स्तुती करण्याची सुरुवात केली. कोणत्या ठिकाणामध्ये? तो कारागृहामध्ये असताना, बंदिवासामध्ये असताना. स्तुती आराधना ते का बरं करू शकले माहितीये? आभार ते का बरं मानू शकले माहितीये? कारण अनेक प्रकारचे आशीर्वाद प्रभूने त्यांच्या जीवनात दिले होते. अनेक संकटापासून प्रभूने त्यांना संरक्षण दिलं होतं. या गोष्टीची त्यांना जाणीव होती, या गोष्टीची त्यांना आठवण होती. आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याच वेळेस आभार मानू शकतो ज्या वेळामध्ये आम्हाला प्रभूच्या आशीर्वादाची आठवण आमच्या जीवनात असते त्या वेळातच. हालेलुया. आम्ही कायम आभारी असलो पाहिजे प्रभूचे. परंतु आम्ही आभार मानण्याचं बऱ्याच वेळेस विसरून जातो. आम्ही आभारी राहत नाही प्रभूचे. अनेक वेळेस आम्ही आमच्या समस्येचीच आठवण करतो, आम्ही आमच्या अडचणीचीच आठवण करतो, आम्ही आमच्या दुःखांचीच आठवण करतो, आम्ही आमच्या आजारपणांचीच आठवण करतो, आमच्या कलहाचीच आम्ही आठवण करतो, आमच्या आर्थिक अडचणीचीच आम्ही आठवण करतो. आणि आम्हाला आठवण राहत नाही की परमेश्वराने आम्हाला किती आशीर्वादित केलेलं आहे आतापर्यंत. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. सिला आणि पौल या दोघांनी परमेश्वराची, प्रभूची त्यांनी स्तुती आराधना केली आणि त्या कारणाने प्रभूचं वचन सांगतं की त्यांच्यासाठी त्या बंदीगृहाचे दार उघडल्या गेली. तुम्ही ज्या वेळामध्ये प्रभूसाठी आभारी असताना तुमच्यासाठी सुद्धा मोठमोठे अडखळणं प्रभू तोडण्याचं सामर्थ्य ठेवतो. हालेलुया. हालेलुया. म्हणून प्रियांनो आम्ही कायम स्वरूपाने प्रभूमध्ये आभारी असलंच पाहिजे. म्हणून आजपासून हे आदेश आमच्या जीवनामध्ये आम्हाला पालन करायचे. काय काय आहेत? पहिलं, आम्हाला स्थिर राहायचंय आमच्या प्रामाणिकपणामध्ये. आमची ही प्रामाणिकपणाची जी स्थिरता आहे ना, डावलण्याचं काम सैतान अनेक वेळेस करेल, परंतु यामध्ये आम्हाला स्थिर राहायचंय. प्रामाणिकपणा कशाने सोडायचा नाहीये. ते संपलं ना, सगळं संपलं बरं का. हालेलुया. प्रामाणिकपणा, स्थिरता.
आम्हाला स्थिर राहायचंय प्रामाणिकपणामध्ये, त्यानंतर एक चित्त राहायचंय आम्हाला एकतेमध्ये, त्यानंतर आम्हाला सहाय्य करायची प्रियानो, सहायता करायची आम्हाला आमच्या योग्यतेनुसार, आम्हाला आनंद करायचा आहे जिवंत अंतःकरणाने, आम्हाला सहनशील असायचंय प्रियानो, आम्हाला सहन करण्यामध्ये प्रियानो, त्याच नंतर आम्हाला चिंता करायची नाहीये कोणत्या गोष्टीबद्दल, आणि त्यानंतर प्रियानो प्रार्थना करायची आम्हाला समजदारीने, आणि आम्हाला आभारी असायचंय अनेक आशीर्वादाबद्दल. ज्या वेळेमध्ये या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही करू ना प्रियानो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टी तो प्रभू नक्की दिल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही मागण्या अगोदर आमची गरज आमच्या प्रभूला माहिती आहे. हालेलुया. आम्ही विश्वास करतो या गोष्टीवरती. आमच्या काय मागण्या आहेत ना प्रभूला माहिती आहे, आमची काय विनंती प्रभूला माहिती आहे, परंतु त्या अगोदर आम्हाला स्थिर व्हायचंय, एकचित्त व्हायचंय, सहायता करायची, आनंद करायचंय, सहनशील असायचंय, चिंता करायची नाहीये, प्रार्थना करायची, आम्हाला आभारी असायचं आहे. प्रभू तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायला सहायता करो, आणि प्रभू नक्की तुमच्या जीवनातील सर्व समस्या, अडचणी, दुःख, निराशा, आजारपण, व्याधी यातून प्रभू नक्की तुम्हाला मोकळीकता देव. हीच विनंती प्रभूकडे आहे. मी विनंती करेल की तुम्ही तुमच्या प्रार्थना विनंत्या आमच्याकडे कळू शकता. 7776837128 या नंबरवरती तुम्ही तुमची प्रार्थना विनंती कळू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये असलेल्या या नंबरवरती तुम्ही तुमची प्रार्थना विनंती नक्की कळवा. त्याच प्रकारे तुम्ही जीजस लव्ह स्पिरिट सेंटर मध्ये तुमच्या वैयक्तिक प्रार्थनेसाठी येऊ शकता. तुम्हाला आम्ही नक्की मार्गदर्शन करू, आणि इतरांना सुद्धा हे व्हिडिओज, हे मेसेजेस ऐकण्यासाठी नक्की प्रोत्साहित करा. आणि हे चॅनल तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, आणि हे व्हिडिओज नक्की तुम्ही लाईक करा. इतरांना सुद्धा ते पाहण्यासाठी प्रोत्साहित करा, शेअर करा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.